मला माहीत आहे तुमचं वाळवण बनवून झालं असेल. मी मात्र आता सुरुवात करते आहे आणि वाळवण बनवायचं म्हटलं की आधीच आईचा फोन येऊन जातो, ताई तू काहीच बनवू नको बेटा, मी सर्व देते तुला. आता खरं तर ते सर्व बनवताना तिला होणारा त्रास, तिची मेहनत आपल्याला दिसते, पण त्यातून तिला मिळणारा आनंदही जो आहे आपल्याला अनुभवता आला पाहिजे. ते फक्त वाळवण नसतं, तर ते तिचं प्रेम असतं. आणि कधी कधी विचार केला की असंही वाटतं की ठीक आहे, आपली आई आपल्याला देते आहे, आपल्याला भरपूर प्रेम मिळतं आहे, सो हे प्रेम आपल्याला आपल्या मुलीलाही देता आलं पाहिजे. कारण बघा, मुलीला वाळवण पुरवणारी ही शेवटची पिढी नसावी असं वाटतं. कारण आजकाल सर्वच मुली आपण आपल्या आईकडनं येतं किंवा नाहीतर आपण रेडीमेड तरी विकत घेतो, करून कधी बघत नाही. आता केलंच नाही तर पुढेही आपल्याच्याने होणार नाही आणि मग आपण आपल्या मुलींना काय देणार, नाही का? या विचारातनं मीही हळूहळू जे आहे वाळवणीचे पदार्थ शिकायला सुरुवात केलेली आहे. दरवर्षी नाही जास्त तरी एक दोन पदार्थ जे आहे मी बनवत असते. आणि मला येत नाही म्हणून चालत नाही, प्रत्येक गोष्टी शिकल्यानेच येत असते, म्हणून हळूहळू शिकते मी आणि परफेक्शनकडे जाते. बाय.